श्रीगणेशाय नमः। सजेति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्ना श्रीघ्राणां या कुन्देन्दु तुषारहारोराया शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधव। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयतु वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ साईनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। आपण साई सच्चरित चिंतन करतो। हेमाडपंत रचित श्री साई सच्चरित अध्याय 35 आता सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागागताध्यायांती दिग्दर्शन कथानुसंगती कथली तीच कथितो संप्रतीती स्वस्तचित्ते परिशिजे करू जाता परमार्थ विचार ग्रंथाभिमान अडवी भयंकर विघ्न नाही अति दुर्दर या अभिमानासम तुझे आम्ही निराकाराचे भजक साकार देव हा ब्रह्मूलक साधू संत हे मानवीच रेखा नमवावे कामस्तक तयापुढे तयान घालावे लोटांगण तयान द्यावे दक्षिणादान खालवा विनयत किंचित मान विडंबन हे भक्तिजय शिर्डी संबंधी अनेक आहे कोणी काही अनेक वार्ता कथल्या पाही विश्वसनीय नाही सकळ पहा म्हणते तेथे जाता दर्शना साईबाबा मागती दक्षिणा साधू जई लागते द्रव्य संपादना साधुत्वहीनपणा तयांच्या अंधश्रद्धा नवी बरी प्रत्यक्षानुभव घेतल्या उपरी ठरवून निर्णय आपल्या अंतरी कैसे परिवर्तावे आपण नाही देणार दक्षिणा दया मनी वित्ताची कामना तयाचे साधुत्व येना मना अपात्र न मना तो आम्हा असो आम्ही शिर्डीस जाऊ येऊ तयाची भेट घेऊ ना असो आम्ही शिर्डी जाऊन येऊ तयाची भेट घेऊ ना करणार नाही चरणवंदना अथवा प्रदान दक्षिणेचे जो आयुष्या कुतर्क निघे तो जरी आपल्या कृतनिश्चय जागे अखेर तोही दर्शना योगे शरणरिगे साईस जो साईस पाहू सरला तो जागे ठेला पुनश्च नाही मागे परतला पायी तरतला साईच्या धरून जाती तृण जैसे कोणी यावे शरणा तैसे परिवंदी चरण पाहून विस्मरण निश्चया पंथाभिमान जेथे विसावा सौख्य वाटेल अत्यंत जीवा तो हा अध्याय परिसावा श्रुती परिसावा सादर तैसी सुचित उदीची ख्याती बाळा नेवास कराची प्रतिदे कैसा सर्प संभाविला प्रीती साई तया प्रतिभावना कृपा करा श्रोते मधुर मी तो केवळात नेता किंकर आज्ञा पाडू जाणे सादर उद्भवले अक्षर चरित्र हे दृष्टी ठेवता चरणावरी तेथून उमटती पदल रे चरित्र पवित्र चरित्र कुंभांतरी वरचेवरी मी भरितो कासवीची आम्ही पिले केवळ दृष्टिक्षेपे पोचले नाही तानेली भुकेली भागली सदैव ठेली संतृप्त असता एक दृष्टीचे सुख न लगे आम्हा अन्न उदका दृष्टीच हरी तहान भूक किती ते कौतुक वानावे आम्ही सकल दृष्टीचा विषय कृपा सिंधू साई राया दृश्यद्रष्टा दर्शन जाय कुसून ठाय त्रिपुटीचा तैसेचा आम्हा त्वचा स्पर्श दोन्ही ठाई साई प्रकाश अथवा घ्राण निवास तेथेही निवास साईचा अथवा श्रवण हे शब्द पडे पडतात प्रगडे साईचे रोपडे श्राव्य श्रावक श्रवण उडे त्रिपुटी धडे एक्सरा अथवा जेथे रसना रसे घोळले तेथे साई समरसे रसना रसस्वाद कायसे बापुडे कोडे त्रिपुडीचे हे जगती इंद्रिया कर्मेंद्रिया तीही एक साई सेवल्या सकळ कर्मे जाती विलया पडेल ठाया नैष्कर्म्या अस्वातः ग्रंथ लांबला साई प्रेमे कोठेच वहावला पूर्वानुसंधान लक्षुतला चालवा आपला कथाभाग एक मूर्तिपूजा परांगमुख निराकाराचे परम भजक
जाहले शिर्डीसे गमनोत्सुक केवळ चिकित्सैक बुद्धीने. म्हणते आम्ही शिर्डीस येऊन घेऊ केवळ साधूचे दर्शन. आम्हीन केव्हाही वा कोमान करून प्रदान दक्षिणेचे. मान्य कराल दन शर्ती तरी जीव शिर्डीप्रती. बरे म्हणता निज मित्रा संगती जाव्या नित्य स्वस्त म्हणे. करू जाता परमार्थ विचार पंथाभिमान आडवी भयंकर. परमार्थ करायला गेल्यानंतर परमार्थाच्या आड काय येतं? पंथ आडवे येतात. म्हणजे परमार्थाकडे जाणारी सगळी माणसं, पण प्रत्येकाचा पंथ वेगळा आहे. वारकरी पंथ आहे, रामदास पंथ आहे, असे अनेक पंथ आहेत. म्हणजे परमेश्वराकडे जाणारे सर्व जण आहेत, पण ते आपापल्या विचाराला धरून चालणारे. असे अनेक पंथ आपल्या भारतामध्ये आहेत आणि प्रत्येकजण ज्या पंथाचा आहे त्या पंथाचाच अभिमान बाळगणार आहे. म्हणजे काही विचारधारा या सगुण मूर्तीला मानणारे आहेत आणि काही विचारधारा या निर्गुण उपासनेला मानणारे आहेत. निर्गुण उपासनेला मानणारी माणसं जी आहेत त्यांना मूर्तीपूजा नको असते. त्यांना कुणापुढे डोकं नमवायला आवडत नाही. आणि आपले जे भक्ती संप्रदायातली आहेत, मग तो रामदास संप्रदाय असो का वारकरी संप्रदाय असो, त्याच्यामध्ये सगुण उपासनेलाही महत्त्व आहे आणि निर्गुण उपासनेलाही महत्त्व आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण ने, असा हा दोघांचा समरस केलेला हा संप्रदाय आहे. कुठला? वारकरी संप्रदाय, रामदासी संप्रदाय हे सगुणालाही मानणार आहेत आणि निर्गुणालाही मानणार आहेत. काही संप्रदाय असे आहेत की फक्त निर्गुणाला मानतात, सगुणाला मानत नाही. आणि मग त्या ठिकाणी काय होतं? पंथाभिमान होतो. मी म्हणतो तेच खरं, असं त्याचा एक अहंकार निर्माण होतो. पंथाभिमान आडवी भयंकर, विघ्न नाही अति दुर्धर. या अभिमाना समजुजे आम्ही निराकाराचे भजक. साकार देवा ब्रह्ममूर्ख, साधू संत मान वीच देख. नमवावे का मस्तक तया पुढे. काही लोकांचं म्हणणं असं असतं की आम्ही निर्गुण निराकार परमेश्वराला मानतोय, मग या साधूंना कशाला नमस्कार करायचा आहे? तर साधूसुद्धा आपल्यासारखी साधीच माणसं आहेत, मग त्यांना कशाला नमस्कार करायचा आहे? असं काही म्हणणारी मंडळी आहेत. आम्ही निराकाराचे भजक, साकार देव हा ब्रह्ममूलक. साधू संत हे मानवीच देख. नमवावे का मस्तक तया पुढे. तयान घालावे लोटांगण, न द्यावे दक्षिणा दान. खालवावे न यत्किंचित मान, विडंबन हे भक्तीचे. मग आपल्यासारख्याच असणाऱ्या त्या माणसाला, म्हणजे आपण त्यांना साधू म्हणतो, पण ते काय म्हणतात? ते आपल्यासारखीच माणसं आहेत. मग आपल्यासारख्याच असणाऱ्या माणसाच्या पुढे नमस्कार कशाला करायचा आहे? त्याला दक्षिणा कशाला द्यायची आहे? शिर्डी संबंधी अनेकाही कोणी काही अनेक वार्ता कथल्या पाही. विश्वसनीय नाही सकळ म्हणती तेथे जाता दर्शना. साईबाबा मागती दक्षिणा, साधू दे लागते द्रव्य संपादना. साधुत्व येणपणा तयांच्या. मग काही लोक म्हणायचे, बाबा शिर्डीला गेल्यानंतर बाबा पैसे मागतात, पाचवीचा साधू आहे, तुम्ही जर त्यांना साधू म्हणतात तर मग ते कशाला पैसे मागतात लोकांकडने, कशाला द्रव्य संग्रह करतात, असा काहींचा अपवाद होता. अंधश्रद्धा नव्हे बरी, प्रत्यक्ष अनुभव घेतल्या उपरी ठरून निर्णय आपल्या अंतरी. कैसी हे परी वर्तावे. ती अंधश्रद्धा काही आम्ही मानत नाही म्हणाले, आम्ही काही बाबांच्या दर्शनाला येणार नाही, असा त्याचा आग्रह होता. आणि समजा तुमच्या म्हणण्यावरून आम्ही आलो शिर्डीला, तरी आम्ही आधी पूर्ण परीक्षा करू, मी पायाही पडणार नाही आणि बाबांना दक्षिणाही देणार नाही, हे मान्य आहे का? तर आम्ही येऊ. आपण नाही देणार दक्षिणा, जया मनी वित्ताची कामना. तयाचे साधुत्व येना म्हणा, अपात्र न म्हणा त्वामा. अहो, ते बाबा जर लोकांकडे पैसे मागत असतील तर आमच्या दृष्टीने ते नमस्काराचे अधिकारी नाहीत, आम्ही काही त्यांना नमस्कार करणार नाही, असा हा मित्र म्हणतोय त्यांचा. असो आम्ही शिर्डी जाऊन येऊ, तयांची भेट घेऊन. करणार नाही चरणवंदना अथवा प्रदान दक्षिणेचे.
जो जो आयशा कुतक निघे तरी आपल्या कृत निश्चया जागे, अखेर तोही दर्शन योगे शरण दिगे साईस. असा जरी त्याच्या मित्राचा विचार असला आणि असे अनेक विचार करून येणारी मंडळी शिर्डीला यायचे आणि त्यांचा अहंकार नाहीसा व्हायचा आणि ते बाबांचे चरण धरायचे. जो जो साईस पाहू सरला, तो तो जागचे जागेचा ठेला, पुनश्च नाही मागे परतला, पायी तरतला साईच्या. जो जो साईबाबांची परीक्षा घ्यायला गेला त्याचा तो अहंकार नाहीसा झाला आणि उलट तो साईबाबांचा भक्त म्हणूनच बाहेर पडला. धरून या दाती तृण जैसे कोणी यावे शरण, तैसे परिवंती चरण पावन विस्मरण निश्चय. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती, युद्धामध्ये हातात शस्त्र घेऊन लढत होते. पण एखाद्याला जर पराभव स्वीकारायचा असेल तर मग तो काय करतो, आपल्या हातातलं शस्त्र खाली टाकतो आणि दातामध्ये तृण धरतो, म्हणजे गवत धरतो आणि त्या शूरवीराला शरण जातो. तसं म्हणाले काही लोक, धरून या दाती तृण जैसे कोणी यावे शरण, त्यांच्यासारखाच अहंकार ज्याला झाला असा मनुष्य बाबांच्या जवळ गेला की त्याचा अहंकार नाहीसा व्हायचा आणि एखादा मनुष्य दाती तृण धरून जावा, तसा तो मनुष्य बाबांना शरण जायचा. पंथाभिमान जेथे विसावा, सौख्य वाटेल अत्यंत जीवा, तो हा अध्याय परिसावा श्रोतीस परिसावा सादर. म्हणून माणसाने, परमार्थातल्या माणसाने तरी पंथाचा अभिमान धरू नये की माझा पंथ श्रेष्ठ आणि दुसऱ्याचा कनिष्ठ असं म्हणू नये. सगळ्यांना जायचे मार्ग आहेत, एकाच परमात्म्याकडे सर्वजण आपण निघालेलो आहे. ज्याला जो मार्ग योग्य वाटेल त्यांनी त्या मार्गाने जावं, त्याला आपण तो मार्ग चांगला नाही असं म्हणू नये. तैसे सूचित होतीची ख्याती, बाळा नेवास करायची प्रतीती, कैसा सर्प संभावला प्रीती, साई तयाप्रती भावना. नेवास करायला कसा अनुभव आला ते आपण पाहूया. कृपा करा श्रोते मधुर, मी तो केवळ आज्ञेचा किंकर, आज्ञा पाडू जाणे सादर, उद्भवले अक्षर चरित्र. हे माणपंत वाटतात, मी तर आज्ञाधारक आहे. बाबा जसं मला सुचवतात तसं मी लिहितोय. दृष्टी ठेविता चरणावरी, तेथून उमटते पदलहरी, पवित्र चरित्र कुंभांतरी, वरचेवरी मी भरतो. जसं मी बाबांच्या चरणाला वंदन करतो तसं बाबा मला अक्षराच्या अक्षरं आपोआप सुचवतात आणि एखादा कुंभ भरावा तशी मी ते सगळी अक्षरं ह्या ग्रंथामध्ये भरून ठेवली. कासवीची आम्ही पिले, केवळ दृष्टिक्षेपे पोचली, नाही तांजली भुकेली भागली, सदैव ठेली संतृप्त. ते म्हणतात की आम्ही कसं आहे, जशी कासवीची पिलं आहे, त्या कासव आपल्या पिल्लाला दूध पाजत नाही, तर केवळ त्या पिल्लांकडे कृपादृष्टीने पाहूनच त्याचं पालन पोषण करतं, असा एक भाग आहे. अशी परंपरा चालत आली की अशी धारणा आहे की कासवी पिल्लाला पाजत नाही तर केवळ कृपादृष्टीने त्याचं रक्षण करते. तसं आम्ही कोण आहेत, आमचं कासव म्हणजे आमची आई म्हणजे बाबा आहेत आणि आम्ही त्या कासवीची पिल्लं आहोत. बाबांच्या केवळ दृष्टीनेच आम्ही धष्टपुष्ट झालेलो आहेत. आमच्यामध्ये ज्ञान म्हणा, आमच्यामध्ये बुद्धी म्हणा, आमच्यामध्ये जे काही कर्तृत्वाला असेल ते त्यांच्या कृपेचं फळ आहे. आम्ही सकल दृष्टी असता एक दृष्टीचे सुख, नलग्या मान नौदक दृष्टीचं हरी, तहान भूक किती ते कौतुक वानावे. त्या बाबांच्या दृष्टीचा परिणाम असा आहे की आम्हाला तहान भूक काही लागत नाही. म्हणजे आम्ही बाबांची सेवा करता करता तहान भूक विसरून जातो. असता एक दृष्टीचे सुख, नलग्या मान उदक दृष्टीचं हरी, तहान भूक किती ते कौतुक वानावे. आम्हाही सकल दृष्टीचा विषय कृपा सिंधू, साईराय दृश्य द्रष्टा दर्शन जाय, पुसून ठाय त्रिपुटीचा. आमच्या दृष्टीचा विषय बाबाच आहे. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दृश्य आहे एखादी समोरचं दिसणारं दृश्य आहे आणि त्याचं दर्शन, ते दृश्य कोणाला दिसतंय, डोळ्याला दिसतंय, म्हणजे आपल्याला ते दृश्य दिसतंय. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन, तो पाहणारा, ते डोळे आहेत ते पाहतायत, त्या डोळ्याच्या माध्यमातून पाहणार आहे, अशी त्रिपुटी आहे. पण ती त्रिपुटी जी आहे तो आमचा सगळा बाबाच आहे. हे दृश्य म्हणजे जे सगळं दिसतंय ते बाबाच नटलेले आहे.
पाहणारा जरी आपण असलो तरी तेही बाबाच आहेत आणि डोळ्यातनं पाहणारही तेच आहेत. म्हणजे सर्व तिन्ही ठिकाणी बाबाच व्यापून आहेत. दृश्य द्रष्टा दर्शन. तैसेचा मा त्वचा स्पर्श दोन्ही ठाई साई प्रकाश, अथवा घ्राण आणि वास तेथे निवास साईचा. आमच्या त्वचेला स्पर्श आहे. कोणी जरी स्पर्श केला ना आमच्या त्वचेला, तरी आम्हाला असं वाटतं बाबांनीच आमच्या त्वचेला स्पर्श केला. आम्हाला बाबांच्या चरणाचा सुगंध आमच्या नाकापर्यंत येऊन पोचतो. कुठून हे सुगंध आला ना तर आम्हाला असं वाटतं त्या फुलामध्ये असणारा सुगंध सुद्धा हा बाबांनीच निर्माण केलेला आहे. अथवा श्रवणे शब्द पडे पडताच प्रगटे साईचे रूपडे. आता कानावर एखादा शब्द पडला ना, म्हणजे कोणीतरी बोलत असलं तरी आपल्याला असं वाटतं बाबाच त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी बोध करतायत. त्यामुळे शब्द कानावर पडला तर असं वाटतं की बाबा आपल्याशी बोलतायत, काहीतरी सांगतायत. अथवा श्रवणे शब्द पडे प्रगटतात पडतात प्रगटे साईचे रूपडे. श्राव्य श्रावक श्रवण उडे तृप्ते त्रिपुटी जडे जरा. अथवा जेथे रसना रसे घोळले तेथे साई समरसे रसना रस. रस स्वाद कायसे बापुडे कोडे त्रिपुडीचे. एखादा उत्तम पदार्थ आम्हाला खायला मिळाला तरी आम्ही त्या बाबांचे आभार मानतो की देवा, एवढा उत्तम पदार्थ तू आम्हाला प्राप्त करून दिला, ही तुझीच कृपा आहे. ती खाण्याची शक्ती दिली, तुझीच कृपा आहे. ती पचवण्याची ताकद दिली, ही तुझीच कृपा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्हाला बाबांच्या कृपेचा अनुभव येतो. ही गती कर्मेंद्रियात ही एक साई सेवल्या सकल कर्मे जाती विल्या. पडेल तया नैष्कर्म्या असो आता हा ग्रंथ लांबला. साई प्रेमे कोठेच वावला पूर्वानुसंधान लक्ष्मणी चला. चालवू आपला कथा भागा. एक मूर्तिपूजा परांगमुख निराकाराचे परमभजगा. झाले शिर्डी गमनोत्सुक केवळ चिकित्सक बुद्धीने. एक मनुष्य मूर्तिपूजा परांगमुख, जे ज्याला मूर्तिपूजा आवडत नाही असा एक माणूस, तो निर्गुण निराकाराची उपासना करणारा, तो शिर्डीला जायला निघाला कशासाठी? चिकित्सक बुद्धीने. म्हणाले मी जाऊन पाहिन. तुम्ही म्हणाल बाबांच्या पाय पडा तर मी पडणार नाही. तुम्ही म्हणाल बाबांना दक्षिणा द्या तर मी देणार नाही. पण तिथे काय चाललंय ते पाहायला तुमच्याबरोबर मी येईन. म्हणती शिर्डीचे येऊन घेऊ केवळ साधूचे दर्शन. आम्ही न केव्हाही वाकोमान करून प्रदक्षिणा प्रदान दक्षिणेचे. मान्य करायला या दोन शर्ती तरी येऊ की शिर्डी प्रति बरे म्हणता निज मित्रा संगती जावे. आणि ते स्वस्त म्हणे काका महाजनी त्यांचे मित्र. संतार्थ दयाची भावना पित्र. परिते शंका कुशंका पात्र स्नेही होते त्यांचे. काका महाजनींचे हे मित्र होते. त्यांना साधू संतांच्या बद्दल आदर होता. पण बाबा दक्षिणा मागतायत, आम्ही एवढे मोठे संत असून ते दक्षिणा का मागतायत, हा विकल्प त्यांच्या मनामध्ये होता. मग त्यांना संत कसं म्हणायचं? दोघे निघाले शनिवारी मुंबईहून. रात्रीचे प्रहरी येऊन पातळी श्रीविद्री. आदित्यवारी सकाळी. शनिवारी मुंबईवरून रात्री काका महाजन त्यांचे मित्र निघाले आणि रविवारी सकाळी शिर्डीला येऊन पोहोचले. दोघे गेले मशिदीस. साई दर्शन घ्यावयाचं काय वर्तले ते समयास स्वस्तमानस परिस्थिती. आणि दोघेही सकाळी शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनाला मशिदीमध्ये गेले. पाऊल ठेवता पायरीवरी तया मित्रा पाऊंदरी. का यावे जी ऐसे परी बाबा मधुरोत्री वाहती. ऐकून हे प्रेमवचन तया मित्रात पडली कोण. शब्दोच्चाराची ती ठेवणा देई स्मरणांच्या वडिलांचे. का यावे जी असं म्हटल्याबरोबर बाबांनी त्याला हाक मारले काका महाजनच्या मित्राला. पण बाबांच्या मुखातनं निघणारे शब्द असे होते की जणू काही
त्याचे वडील त्याला ज्या पद्धतीने हाक मारायचे त्या पद्धतीनेच बाबा त्याला बोलवत होते. त्याला आपल्या वडिलांची आठवण झाली. का यावे जी ऐसे परी बाबा मधुरोत्री वाहती, हे ऐकून ते प्रेमवचन तया मित्रास पटली. कोण शब्दोच्चाराची ती ठेवण देई त्यास स्मरण वडिलांचे. का यावे जी हा उच्चार काढता बाबा करती जो स्वर तो ऐकता काकांचे मित्र विस्मयांतरित झाले. परिसोने मोहक स्वराचे ठेवण गतपित्याचे झाले स्मरण, त्याचेच स्वराचे तराई पूर्ण वाटले अनुकरण यथार्थ. त्यांचे वडील तर गेलेले होते, पण वडील आपल्या मुलाला ज्या पद्धतीने प्रेमाने हाक मारत होते, त्या स्वराची जी ठेवण होती ती सगळी बाबांच्या मुखातनं बाहेर पडलेली त्यांनी पाहिली. जणू काही आपले वडीलच आपल्याला बोलवत आहेत असा भास त्याला झाला. परिसोने मोहक स्वराचे ठेवण गतपित्याचे झाले स्मरण, त्याचेच स्वराची तराई पूर्ण वाटले अनुकरण यथार्थ. काय वाणीचे मोहन शक्ती काकाचे मित्र विस्मित चित्ती म्हणाले, ही मोम पित्याची सुक्ती स्वर हा निश्चित ओळखीचा. वडिला मुख इचे तैसी ती वैखरी ऐकता ते मित्र द्रवले अंतरी अंतरी वंदिले बाबाचे चरण शिरी विसरून पुरे निश्चय. आणि आपल्या वडील जसे हाक मारतायत प्रेमाने, से अगदी हुबेहूब वडिलांचाच आवाज बाबांच्या मुखातनं निघतो. पाहिल्यावर त्यांनी जाऊन सरळ बाबांना साष्टांग दंडवत घातला. मी बाबांच्या पाया पडणार नाही हा जो त्यांचा कृतनिश्चय होता तो ढासळला. वडिलामुखीची तैसी ती वैखरी ऐकता मित्र द्रवले अंतरी वंदिले बाबाचे चरणशिरी विसरून पूर्वी निश्चय. पुढे बाबा दक्षिणा मागती तीही केवळ काकाप्रती, काका देती दोघे परती पुनश्च जाती दुपार. दक्षिणा मागितली त्यांनी, काकाने दिली आणि या मित्राने नुसतं पाहिलं बाबांकडे. पुन्हा दुपारी गेले तेव्हा हे सवे जाती दोघाही जाणे मुंबई प्रती. काका तेव्हा आज्ञा प्रार्थी दक्षिणा मागते बाबा त्या. दुपारी गेल्यानंतर पुन्हा काकाने आज्ञा मागितली, आता आम्हाला मुंबईला परत जायचे, आज्ञा द्या. ते म्हणले दे दक्षिणा. आता ह्या काका महाजनींच्या मित्राच्या देखत ते दक्षिणा मागतायत. हां, तीही केवळ काकांचे पाशी, याच्या मित्राला मागत नाही दक्षिणा, फक्त काकांना मागतायत. तीही केवळ काकांचे पाशी म्हणते 17 रुपये दे मजसे, काही न मागत तन्मित्राशी मग ते मनाशी तुटले. तवते काका साडूचे तुम्हाशीच का दक्षिणा मागते, सकाळी तुम्हाच भरते आताही मागते तुम्हाशीच. त्या मित्राला आश्चर्य वाटलं, बाबा आपल्या दर्शनाला येणाऱ्या सर्वांना पैसे मागायचे आणि आपल्याला मात्र मागत नाही. दोन्ही वेळेला त्यांनी काकांनाच दक्षिणा मागितली. म्हणून त्याने हळूच काकांना विचारलं, काका तुम्हाला आता ती 17 रुपये मागताय आणि मला मात्र एक पैसाही मागत नाही, मला 1 रुपया दक्षिणा द्या म्हणून सांगत नाही. आता हे मागते तुम्हासीच, मी असून तुम्हा सांगते दक्षिणे लागे मज का न वगळते, मज का वगळते. काका हळूच उत्तर देते बाबा प्रती तुझा आहे. तर म्हणले मला एकट्याला का दक्षिणा मागत नाही, सगळ्यांना दक्षिणा मागून झाली, पण सकाळी मी बघितलं मला काकाने बाबाने दक्षिणा मागितली नाही, आत्ताही पाहतो बाबा मला दक्षिणा मागत नाही, असं का. काका महाजनी म्हणाले, तुम्हीच बाबांना विचारा ना की तुम्ही सगळ्याला दक्षिणा मागता, मला का मागत नाही. इतक्यात बाबा काकाच होती तो काय रे सांगे तो प्रती, तो सोयीचे ते मित्र बाबा सुस्ती दक्षिणा म्हणते देऊ का. तो बाबा उत्तर देती तुझे मनी देण्याची नव्हती म्हणून नाही मागितले तू प्रती, देण्याची ते तर दे. बाबानेच उलट विचारलं, का रे महाजनी काका, अरे तुझे मित्र तुला काय म्हणतायत. मग त्या मित्राने सांगितलं, बाबा मला दक्षिणा का नाही मागितली. ते म्हटले, अरे तुझी देण्याची इच्छा नाही, मग तुला मागून तरी काय करायचं. ज्याची देण्याची इच्छा आहे ना त्याला मागावं, ज्याला देण्याची इच्छा नाही त्याला मागून काय करणार. तुझे मनी देण्याची नव्हती म्हणून नाही मागितली तू जोडते, देण्याची ती तर दे, तुझ्या मनात असेल तर दे म्हणाले. बाबा मागता फक्त देत तया ते मित्र हिणवीत, तेच न मागता जय देव का म्हणत आश्चर्यभरीत तव काका. आता मुंबईला असताना हे बाबांना नावं ठेवत होते की दक्षिणा का मागतायत म्हणून, आता स्वतःच विचारतायत की मला का मागत नाही म्हणून. काकाने आश्चर्य वाटलं. तव म्हणता चित्ती असल्या देत या मित्रास झाली घाई, 17 रुपयांची भरपाई केली पाहिन मागता. आता वाचता काका महाजनींना बाबांनी 17 रुपये मागितले होते, यांना मागितलेलं नव्हतं. तुला काय द्यायचं तर असेल इच्छा तर दे म्हणले. यांनी 17 रुपये काढून बाबांना दिले.
17 रुपयांची भरपाई केली पायी न मागता. बाबा मग वदती त्यास जासेल रेक्षण एक बैस करते झाले गोडोपदेश निरसावया सभेदात्मता. आणि मग त्या मित्राला म्हणतात, अरे काय घाई आहे, जरा बैस. काय 2 मिनिटं साधू संतांच्या सहवासात बसावं, त्यांचा उपदेश मिळतो. सहज बोलणे हितोपदेश. त्यांचं बोलणं सहज असतं पण आपल्या कल्याणाचं असतं. जासेल रे क्षण एक बैस करते झाले गोडोपदेश निरसावया सभेदात्मता. तुम्हा आमातील केल्याची भिंत पाडून पाडून ती टाक समज होईल मग मार्ग प्रशस्त आरस परस भेटावया. अरे तुमच्या आमच्या मधली जी भिंत आहे ना, कसली भेदाची भिंत, मनातला विकल्प तो काढून टाक, मग आपले सगळे पंथ एकच आहे. तुम्हा आमातील तेल्याची भिंत पाडून ते टाक समस्त मग होईल मग मार्ग प्रशस्त अरस परस भेटावया. पुढे आज्ञा झाले तेथे माथोराव झाले प्रार्थे रे पाहून अबरात छिदन्न भाते पाऊस या ते भिजविला. बाबा प्रत्युत्तर त्या देती जाऊ दे त्या स्वस्त चित्ती पावसाची काही भीती नाही त्या मार्गाप्रथम. ढग आलेले होते. माधवराव म्हणले, अहो पण पाऊस आला तर भिजतील, काही होणार नाही, पाऊस त्यांना भिजवणार नाही, त्यांना जाऊ दे. बाबा प्रत्युत्तर त्या देती जाऊ दे त्या स्वस्तची ते पावसाची काही भीती नाही त्या प्रति मार्गात. अभिवंदन साईचे पाय तसेच गाडीत बसले उभय विजा चमकत दाटत धुय गंगेस पैपूर लोटला. गडगडाटे गरजे आकाश नौका गमन आले वाट्यास. काका मनी पूर्ण विश्वास होते आश्वासन बाबांचे. पडला विचारता मित्रास कैसा सुखाचा होईल प्रवास. उगीच निघालो यावेळेस होतील सायास मार्गात. आता कडकडाट चालला होता विजाचा, ढग दाटून आलेले होते, वारं सुटलेलं होतं. त्याला असं वाटलं आता इथं नदीला पूर आलाय, काय होईल आता, आपल्याला नदीतनंच पलीकडे जावं लागेल. असो पुढे ते सुखे गेले. अग्निरथात आरूढ झाले. मेघ मग तेथून बरसू लागले. निर्भय पावले मुंबईस. आणि जसे ते रेल्वेमध्ये जाऊन बसले मुंबईच्या गाडीमध्ये, तसा मग पावसाला सुरुवात झाली. तोपर्यंत पाऊस पडला नाही. बाबांचं वाक्य काय होतं, यांना पाऊस त्रास देणार नाही. आणि ते निर्विघ्नपणे जाऊन पोहोचले, गाडीमध्ये बसले. पुढे जेव्हा आले सदने पाहती खिडक्याद्वारे कोणीने गेली अडकली चिमणी उडली गतप्राण दोन्ही आढळल्या. पाहून ऐसा तो देखावा वाईट बहु वाटले जेव्हा अन्न पाण्या वाचून देखा बिचाऱ्या जेव्हा मुकल्या. निघालो जेव्हा जाव्या शिडी वाता नजरी ठेवतो उघडे पडती नाही काळाची उडी मेली बापुडी मजा. ते मित्र जेव्हा घरी आले बघतायत तर दरवाजाच्या खिडक्या बंद केल्यामुळे काय झालं, 2 दिवशी इकडेच होते ना, त्या चिमण्या मरून गेल्या. अरे म्हणले, मी यांच्यासाठी काही खाणं ठेवलं असतं, दरवाजाची खिडकी उघडी ठेवली असती, ह्या मेल्या नसत्या. गेली अडकली चिमटे उडून गत प्राण दोन्ही आढळल्या. पाहून ऐसा तो देखावा वाईट बहुत वाटले जेव्हा अन्न पाणा वाचून देवा बिचाऱ्या जेव्हा मुकल्या. निघालो जेव्हा जाव्या शिडी वातायने जरी ठेवतो उघडी पडती नाही काळाची उडी मेली बापडी मजा दे. म्हणे आता उघडाली जी तिचीच जणू बाबास काळजी म्हणून दिली होणी निराजी अनुज्ञा जी परताव्या. नाही तरी तीही मर्त्यांना वेण कैसी जगते आयुष्य सरले देणे हे गती पावली निशिदी ती एक आणि याचा अनुभव एक. आणि एक चिमणी जिवंत राहिली, ती 2 मेल्यावर एक जिवंत राहिली. म्हणले कदाचित बाबाने आपल्याला हिचा प्राण वाचवण्यासाठी पाठवलं असेल. म्हणे आता उडाली जी तिची जणू बाबास काळजी म्हणून दिधली होणी राजी अनुज्ञाची परताव्या. आणि मग ती तिसरी चिमणी होती, खिडकीचा दरवाजा उघडल्यावरती उडून गेली. मग त्या मित्राच्या मनात आलं, बाबांचं लक्ष किती आहे, या चिमणीचं त्या दोघींचं मरणच आलं असेल म्हणाले, पण ह्या चिमणीचा जीव बाबांना वाचवायचा होता म्हणून बाबांनी मला थांबू दिले नाही. जा म्हणाले तुम्ही, नाही तर बाकीच्यांना थांबा म्हणतात. मला पाठवलं परत आणि माझ्या हातनं त्या एका चिमणीचा जीव वाचवायचा होता बाबांना, तो वाचवला. तिचीच जणू बाबास काळजी म्हणून दिली होऊन राजे अनुज्ञाजी परताव्या. नाही तरी तीही मरते अन्ना विण कैशी जगते आयुष्य सरले देणे हे गती पावली निश्चित एक आणि याचा अनुभव एक तोही श्रवणाचा आहे सुरेख. एका पायाच्या टाचेचे दुःख भोगी ते कित्येक मासुरे शिर्डी जाणे घडले आधी बहुत महिने भोगली व्याधी तेथून परतल्या अनबाधी नासली अल्पावधी. त्यांना एका टाचेला खूप दुखायचं. हे
काका महाजनीचे मित्र शिर्डीला जाऊन आले. त्यांच्या एका टाच्याला खूप वेदना व्हायच्या. पण जसे ते शिर्डीला जाऊन आले तसे हळूहळू त्या टाचेच्या वेदना कमी कमी होत नाहीशा झाल्या. ऐशी जाणी दुसरी कथा संतांचा अंत, लावू जाता पायी नमावा लागला माथा, मनी नसता ती परियसा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. ऐशी जाणी दुसरी कथा संतांचा अंत, लावू जाता पायी नमवावा लागला माथा, मनी नसता ती परिसा. तैसी दक्षिणा ठेवण्याची न ठेवण्या, तैसी दक्षिणा देण्याची नसता मोह, पाशे अडकले जाता. ऐशी जाणी दुसरी कथा संतांचा अंत, लावू जाता पायी नमवावा लागला माथा, मनी नसता ती परिसा. तैसी दक्षिणा देण्याची नसता मोहपाशी अडकले जाता. बंगून आपली जोडणीशी दक्षिणा देतात तैसी ती. ठक्कर धरमसी जेठाबाई, सॉलिसिटर, रहिवास मुंबई, बळावली पूर्व पुण्य, भेटू साई समन झाले. ठक्कर धरमसी जेठाबाई सॉलिसिटर होते. त्यांना बुद्धी झाली बाबांच्या दर्शनाला जाण्याची. ते म्हणाले मी जाईन शिर्डीला, पण बाबांना दक्षिणा देणार नाही हा त्यांचाही निश्चय होता. महाजनीचे हेच शेठ, उभयतांचा परिचय दाट, वाटले शिर्डीत जाऊन थेट घ्यावी की भेट प्रत्यक्ष. ठक्करची पेढीवरी काका मुख्य कारभारी, सुट्टी साधोनी हरोहरी करीत तयारी शिर्डीची. ठक्करजीच्या पेढीवर काका कारभारी होते. शिर्डीला जायची तयारी केली. काका तरी काय वेळी परती, 8 दिन शिर्डीस काढती, आज्ञा नाही साईची म्हणती, ही काय रीती कामाची. म्हणले एकदा काका तिकडे गेले महाजनी की बाबांची आज्ञा नाही झाली म्हणून 8 दिवस शिर्डीलाच राहायचे. ऐसे कैसे तरी हे संत बंड नव्हे आम्हा पसंत, निघाले शेट शेट चिमक्याच्या सुटीचं लावावे अंत जायचं. म्हणजे असले कसले संत आहेत, लोकाला कामं असतात त्यांना वेळेवर बाबांनी सोडायला पाहिजे. आणि त्यांना 8 दिवस ठेवून घेतात. पाहूयात कोण आहेत संत असे म्हणून ते शेठजी निघाले. अंगी दुर्धर देहाभिमान आणि निजैश्वर्याचे जमहिमान, संत ते मानवा समान किमर्थमान वाकावी. मनामध्ये अहंकार होता, एक तर सत्ता होती म्हणजे सॉलिसिटर होते, बुद्धीचं वैभव होतं, पैसे होते. ते म्हणले कशासाठी मी पाया पडायचं, ते तर माणसं आमच्यासारखी माणसासारखी माणसं आहेत. पाहून साईचे अधिकार स्थिती, शास्त्री पंडित टेकेसी ते तेथे बापडे धर्म सिद्धे किती, ते काय तर ते निश्चया. अहो बाबाच्या पुढे शास्त्री पंडित आले तर ते सुद्धा मान झुकवत होते, तिथे काय धर्मसेवक. परी न अंधश्रद्धावरी करून घेऊ आपली खात्री, करून ऐसा निशांतरी केली तयारी शिर्डीची. वर्णिल्या एका स्नेहाच्या वरती धर्मसिंह तेच रीती, स्वयं आकाश घेऊन निघते आणि वरती तयास. शिर्डीत जाता तेथेच राहता, चाले ना या खेपे ही वार्ता परतले पाहिजे मतसंहिता ही निश्चितता जाणावे. आणि काकांचे सेवक म्हणले तू दरवेळेला सांगतोस बाबाने सोडलं नाही म्हणून, बाबाने आज्ञा दिली नाही म्हणून मी आलो नाही, पण यावेळेला माझ्याबरोबरच तुला परत यावं लागेल. तव काका तया वदती हे तो नाही आम्हा ते, सदा धर्मशी सवी घेते, तदा धर्मशी सवी घेते आणि सांगते मार्गार्थ. न जाणू काका नाहीच परले, सांगत्या विण मार्गात न चले म्हणून. आणि जिथे तिथे घेतले तिघे निघाले शिर्डीस. आणखीन एकाला बरोबर येतं का, एखाद्यावेळेस काका महाजनी बाबांची आज्ञा झाली नाही म्हणून जर आले नाहीत मग आपल्यावर एखादा मनुष्य असावा म्हणून त्यांनी आणखीन एका माणसाला बरोबर घेतलं. जगात आयशा कित्येक जाते, परोपकार भक्तांच्या स्थित याची कराया संशय निवृत्ती. बाबा आणते धरधरो मग ते जेव्हा माघारा जाते, आपले अनुभवित्रा कधी लिहून घेती कोणा या ते जना सत्पतीला व्हाव्या. तात्पर्य हे जे कोणी जाते दर्शन सुखी आरंभी कैसी यांची वृत्ती परमानंद प्राप्ती अखेर. असं बाबावरती अविश्वास असणारी माणसं सुद्धा बाबांच्या दर्शनाला जायची, पण तिथे गेल्यानंतर त्यांना जो अनुभव यायचा त्यामुळे त्यांच्या मनाला आनंद व्हायचा आणि मग ते बाबांची महती इतरांना सांगायचे.
म्हणत आपले पायी जाती ऐसे कान चिकित्सा प्रीती परी निराळी वस्तूची कार्यसाती बाबांची तया देते स्फूर्ती तेव्हाची बाहेर पाय काढते चेतोने स्वाभाविक वृत्ती लावती परमार्थी ते असं. आता शिर्डीला यावं असं ह्या जी चिकित्सक आहेत त्यांना तर का वाटतं? बाबाच त्यांना तशी प्रेरणा देतात आणि ते बाबांची परीक्षा घ्यायला शिर्डीला येतात. कोण जाणे दयाच्या कळा जाणू जाता होतील अवकळा होणी निर्माण पायी लोळा भोगा सोळा सुखाचा बरवे न जाणे रिक्त करी देव द्विज गुरुद्वारे म्हणून द्राक्षाचे दोषेरी काका खरेदी मार्गात. देवाच्या दर्शनाला जाताना, ब्राह्मणाच्या दर्शनाला जाताना, गुरुच्या दर्शनाला जाताना रिक्त हस्ताने जाऊ नये म्हणून काकाने वाटेमध्ये द्राक्ष घेतली 200. पोटी नाही बीजात असे ऐशी ही द्राक्ष जात परिस बीज जी वेळी प्राप्त घेतली विक्रीत काकाने. काही द्राक्ष असतात की त्यात बियाच नसतात, काही द्राक्षामध्ये बिया असतात, पण जी मिळाली ती बाबाने घेतली, काकाने घेतली. असो गोष्टी वार्ता करिता प्रत्या पातळी ही त्रयी शिर्डीत सवे गीते वेतिके दर्शनात गेले मशिदीत बाबाच्या. बाबासाहेब तरखड भक्त तेही होय हेही होते ते स्थिर शेठ धर्मशी जिज्ञासा प्रयत्न पुस्ती दया प्रती बरसा. बाबासाहेब तरखड पण तिथे होते. या शेठजींना आश्चर्य वाटलं, एवढा विद्वान मनुष्य आणि हा इथे कसा दर्शनाला? म्हणून शेठजींनी त्याला विचारलं, येथे काय आहे येथे काय आहे काय येता तरखडवती दर्शना करता? शेठ म्हणते ऐकली वार्ता येथे तो करतात चमत्कार. अहो म्हणले तुम्ही इथे कशाला येता असं विचारलं. ते म्हणतात की आम्हाला तव तरखडवती दयाना ही तो माझी नाही भावना जैशी उत्कंठा जायचे म्हणा पावे ती कामना तशी तिथे. ते म्हणतात हो इथं बाबाचे इथे चमत्कार घडतात असं म्हणतात. तरखेड म्हणतात आम्हाला काही माहीत नाही. ज्याला जशी भावना आहे तशी त्याची मनोकामना पूर्ण होते. तव तरखडवती दयाना ही तो नाही माझी भावना जैशी उत्कंठ जायचे म्हणा पावे ती कामना सिद्धी ते. काकाने पायी डोई ठेवली द्राक्षे बाबांच्या करी अर्पिले वाटावया सुरुवात झाली. मंडळी जमली होती बाबा तो इतरा समेत धर्मसिंही कसे काही देता परितयाची नावडती जात निर्विजी प्रीत तयास. तशी सगळ्यांना बाबाने द्राक्ष दिली तशी ह्या धर्मसिंह शेठना पण दिली. आता धर्मसिंह शेठना कशी द्राक्ष खायची सवय होती की ज्याच्यामध्ये बी नाही अशी द्राक्ष खायची सवय होती. आणि इथे तर त्या द्राक्षामध्ये बिया होत्या. तया या द्राक्षाची तयाची रमीज उपजली नड कैसी सेवावी वाटले अवघड अवेर जड अवेरी जड वाटे म्हणा. आता ही द्राक्ष खायची कशी? आपल्याला तर आवडत नाही. बिन बियाची द्राक्ष आपल्याला आवडतात आणि हे तर बियासहित द्राक्ष आहेत. आता नाही घेतलं तर बाबांचा अवमान होईल, घ्यावं तर आपल्याला आवडत नाही, काय करावं? शिवाय डॉक्टरे केले मना द्राक्षे न खावी धुतल्या विना आपण ते धुणे योग्य वाटेना उठल्या कल्पना ना विध. बरं डॉक्टरांनी सांगितलं की द्राक्ष धुतल्याशिवाय खायचे नाही. आता इथे आपणच एकट्याने उठून द्राक्ष धुवून खावी तेही बरे दिसत नाही. तैशीच पुढे तैशी टाकली तोंडात बिया चघळून ठेवल्या खिशात साधूचे ते स्थान कोणी करवेना अपुनीत उच्चिष्टे. तसेच ते द्राक्ष खाल्ली त्याच्या बिया आपल्या त्याने खिशात ठेवल्या का की ही जागा अपवित्र करायला नको म्हणून, उष्ट टाकायला नको म्हणून. तवते शेठ म्हणते साधू असता कैसे हे नेणते की ही द्राक्षे मजन आवडती बळेच का ती मजपती. ते म्हणतात साधूला कळत नाही का मला ही द्राक्ष आवडत नाहीत आणि मग बळजबरीने मला का देतात? उठता इसे दयांची वृत्ती बाबा ती जाणी त्या देती ती सबीज जाणू हातीच ठेवती मुखी न घालते धर्मसिंह सबीज आवडती द्राक्षे करी परिती बाबांनी दिली करी धर्मसिंह शेठ उघडे अवघडल्यानंतरी कैसे परिवर्तावे तोंडी घालावया होईना मना करून ठेवली मुठीत जाताना. तो बाबा होते टाकरे खाऊन मानले आज्ञा पण शिडीने खाऊन टाक बाबा वदता धर्मसिंह तोंडात टाकता बीज रहित ती सर्वही लागता अति आश्चर्यता पावले. पुन्हा बाबांनी द्राक्ष दिली, खाऊन टाक म्हणाले. त्याला असं वाटले मला द्राक्ष तर ही बीज असले द्राक्ष आवडत नाही, बाबा म्हणतात खाऊन टाक. आता ही सगळी खायची म्हणलं तर मग बिया काढल्याशिवाय कशी खाडा असा विचार माझा आला. आणि त्यांनी बाबांची अवज्ञा करायला नको म्हणून ती द्राक्ष खाल्ली तर त्या द्राक्षामध्ये एकही बी नव्हतं. आश्चर्य वाटलं.
म्हणजे आत्ता आपण खाल्लेली द्राक्ष तीच ही आहे, त्याच्यामध्ये बिया आहेत. आणि आत्ता बाबांनी जी द्राक्ष दिली त्यांना आपल्या मनात काय विचार आला, हे संतांना कळत नाही का की मला ही सबीज द्राक्ष आवडत नाहीत म्हणून. आणि आता बाबांनी त्यांच्या मनातले विकल्प काढून टाकला, त्यातल्या बियाच अदृश्य करून टाकल्या. ऐसी निर्बीज द्राक्ष लागता धर्मसी होऊन विस्मय चित्ता म्हणे म्हणे अजब सत्ता काही असंत अशक्य जाणून माझे वनिता हे असता सबीज आणि निर्धूत साई मदती जी जी देत ती ती बीजरहित हितकारे थक्क झाली चित्तवृत्ती चिकित्सेची पडली विष्णुते गळाले सर्व अहंकृती संती प्रीती उपजले ओर संकल्प गेले विले असाई प्रेम उपजले हृदया उत्कंठाची शिर्डी या वया कृतनिश्चयासारखे बाबा तरखड ही तेथे बाबा बसले बसले होते. बाबा साई झाले वाटते त्यातील काही त्यातेही काही. तेव्हा धर्मसीतयासीही पुसती आपली द्राक्षे कैसे होते. बाबा जेव्हा सबीज म्हणते विस्मित चित्ती अतिशय म्हणणे तेने ते साधू श्रद्धा बसली दृढीकरणाची कल्पना सुरले. साधू असाल तरीही पुढले जातील तिथली काकांना. बाबा वाटेत होते बहुता परी हे स्फूर्त शेतीची चिता काकापासूनच शेत धरता अति नवलता शेतीचा ऐसा साधुत्वाच्या कोणा ऐसा मन कवडेपणा पुरा झाला धनुषीच्या मना साधू साईना मानावया. आणि विचारलं त्यांनी तरखेडकरांना कशी होती द्राक्ष, ते म्हणजे त्यात बिया होत्या. आता म्हणाले बाबाने सर्वांना देताना आधी पहिल्यांदा काकानं दिलं तर मी ओळखीन की माझ्या मनातलं बाबाने ओळखलं म्हणून. आणि पुढच्या वेळेला बाबाने जी द्राक्ष वाटायला सुरुवात केली ती पहिल्यांदा तरखेडकरांना दिली. आणि मग यांना कळलं की आपल्या मनात चाललेले विचार बाबा ओळखतात. काकापासून शेज धरतात. त्यांच्या मनात आलं तरखेडकरांना नाही, त्यांच्या मनात आलं काकांपासून ह्यांनी सुरुवात करायला पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे बाबाने पहिल्यांदा काकांनाच दिली आणि काकांपासून सुरुवात केली. काकापासूनच शेज धरता ती नवलता शेटीचा ऐसा साधुत्वाच्या कोणा ऐशया मनकवडेपणा पुरा झाला धरमशीच्या मना साधू साईना मानावया. माधवराव होते तेथे मग झाले बाबास मिळते काकांचे मालक शेट हे ते झाले समजते बाबास. आणि मग माधवराव म्हणाले आपले हे जे काका महाजन आहेत ना त्यांचे हे शेटजी आहेत. हा कुठला काकाचा मालक, त्याचा मालक आहे. आणि का बाबा प्रत्युत्तर देखील जो का काकास तोय खा तोख दाय कसे आणि कैसे नवलप्रिय आप्पा नामे एक आचार्य उभा तिथे घेऊन शेजारी बाबा तयावरी घालते म्हणते हे शेडजी इथवर आले रे मज करता नाही श्रमले आप्पा लागे प्रेम दाटले म्हणून पातले शिर्डीस. मग ते म्हणतात अरे याचा मालक दुसराच आहे, हे माझ्यासाठी नाही आले आप्पावर यांचं प्रेम होतं म्हणून हे शिर्डीला आले म्हणाले. आणि कैसे नवलपुरी आप्पा नामे एक आचार्य उभा तेथेतून शेजारी बाबा तयावरी घालते म्हणते शेडजी इथवर आले ते मज करताना ईश्वरमध्ये आप्पाला की प्रेम दाटले म्हणून पातले शिर्डीचं आसवायसे भाषण झाले धर्मसे आपले निश्चय विसरले आपण होऊन पाया पडले. मग ते परतले वाड्यात आसोबात ध्यान्य आरती झाली घरी जाण्याची तयारी चालली. आज्ञा घेण्याची वेळ आली मंडळी निघाली मशिदे. धर्मसे तेव्हा काका स्वत मी तो नाही आज्ञा मागत तुम्हीच मागा तुम्हा ती लागत. तो काय म्हणत माधवराव काकांचे तो नाही प्रमाण आठवडा एक भरल्या वेळा होणार नाही आज्ञा पण आपणच विचारून घ्या ना का. आता संध्याकाळी पुन्हा गेले, आता निघायचं होतं त्यांना. बरं काका महाजनी बाबांची आज्ञा झाल्याशिवाय निघत नव्हते. म्हणजे 8-8 दिवस ते तिथे बाबा त्यांना ठेवून घेत होते. ते म्हणले आता मी तर निघणार आहे आणि मी काही आज्ञा मागत नाही कारण बाबाने थांबा म्हटलं तर मला थांबावं लागेल म्हणून मी काही आज्ञा मागत नाही. आणि काकांना त्यांनी थांबवू नये अशी माझी इच्छा आहे. ते म्हणले तुम्हीच बाबांना विचारा. धरामसे तेव्हा काका स्वतःचा मी तो नाही आज्ञा मागत तुम्हीच मागा तुम्हा ते लागत. तो काय म्हणत माधवराव काकांचे तो नाही प्रमाण आठवडा एक भरल्या वेळेनं होणार नाही आज्ञा पण आपणच विचारून घ्या ना. पुढे हे तिघे जाऊन बसता माधवराव आज्ञा मागता बाबाने सांगू आरमली वार्ता ती स्वस्त चित्ता परिसावी होता एक चंचल बुद्धी घरी धनधान्याची समृद्धी शरीर नाही आधी नसती उपाधी आवडे उगाच बोजा वाही माथा हिंडीच नाही स्वस्तता खाली ठेवी उचली मागवता नाही निश्चलता मनास पाहू राहायचे त्याच्या अवस्था किंवा आली माझ्या चिता वाटेल त्या एका ठाई आता ठेवडे निश्चितता म्हणालो गुहाची आई सा भ्रमतोस एका ठाई स्वस्त वैस वार्ता खोतली कस धर्मशीस मानेता आपणास इशारा तो.
संध्याकाळी आले आणि माधवरावांनी सांगितले, बाबा आता हे निघालेत, यांना आज्ञा असावी. मग बाबा गोष्ट सांगायला लागले. होता एक चंचल बुद्धीचा मनुष्य होता म्हणाले. बाबांना उपदेश करायचा असला तर मग एखादी गोष्ट सांगायची. एक चंचल बुद्धीचा मनुष्य होता. घरी धनधान्य यांची समृद्धी होती. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग नव्हता. पण या माणसाला नसती उपाधी, काही नसलं तर काहीतरी काम काढायचं अशी त्याची उपाधी होती. उगाच बोजा वाई माता हिंडे इतसता नाही स्वस्थता, खाली ठेवी उचली मागवता नाही निश्चलता मनास. तो म्हणाले उगाच ओझं डोक्यावर घ्यायचा आणि इकडे फिर तिकडे फिरायचा, पण बोजा काही खाली ठेवायचा नाही. ठेवला तरी पुन्हा उचलायचा. निश्चलता नाही मनास ऐशी पाहून दयाची अवस्था, किंवा आली माझ्या चित्ता वाटेल त्या एका ठाई आता ठेवले निश्चितता म्हणालो. आणि मग त्या माणसाची मला किंवा आली. बाबा गोष्ट सांगतायत. एक मनुष्य धनधान्याने समृद्ध होता, पण त्याला नसतं काहीतरी उपद्व्याप लागायचा. बोजा उचलायचा, डोक्यावर ठेवायचा, पुन्हा खाली ठेवायचा, पुन्हा इकडे तिकडे फिरायचा. मला त्याची किंवा आली आणि मी त्याला म्हणलं, अरे एका जागी स्वस्त बैस, आईच बैसोनी कराय चित्त आवडी अनंत आळवावा. म्हणले बस. सायासे करसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्यामुळे. पाहून ऐसे द्यायच्या अवस्था, किंवा आली माझ्या चित्ता वाटेल त्या एका ठाई आता ठेवरे निश्चिता म्हणालो. उगाच ऐसा भ्रमतोस एका ठाई स्वस्त वैसा, वार्ता खोचली धर्मशिसा मानित आपणास. इशारा तो धर्मजीला असं वाटलं की आपल्याला उद्देशूनच बाबांनी ही कथा सांगितली. आसोने वैभव यथासिद्ध कारण नसताय किंचित धर्मशी सदा चिंताक्रांत डोके पीक उगास. आता वास्तविकता धर्मसेना वैभव भरपूर होतं, पण काहीही कारण नसताना उगीच चिंता करत बसायचे. काही माणसाला काळजी करायची एक सवयच लागून गेलेली असते. कारण नसता यत्किंचित धर्मशी सदा चिंताक्रांत डोके पिकवीत उगाच. आणि मग ते स्वतः तर चिंताग्रस्त असतात, तर मग लोकांची डोके खायची. धर्मशी सदा चिंताक्रांत डोके फिकवीत उगाच. असता विपुल संपत्तीमान मनास नाही समाधान, पाठीस काल्पनिक दुखे गहन त्यातेच निमग्न सर्वदा. आपल्याकडे संपत्ती आहे, धन आहे, मान आहे, पण समाधान नाही. काय म्हटले बाबा काय म्हणतात, पाठीशी काल्पनिक दुःखे गहन त्यातेच निमग्न सर्वदा. कुठली तरी दुःख आपल्या कल्पनेनेच तयार करायची आणि त्याच दुःखामध्ये गुंतून राहायचं. त्यातची निमग्न सर्वदा. आता असं होईल, मग तसं होईल, मग तसं होईल, या नुसत्या काल्पनिक दुःखामध्येच गुंतून राहायचं. एकदा साईमुखीची कथा शेडजी परिसोय ऐकता, साईमुखीची कथा शेडजी परम विस्मित चित्ता, ही तो आपुले मनाची अवस्था अतिसारता परिसली. मग धर्मसिंह म्हणतात, ही सगळी माझ्याच मनाची अवस्था बाबांनी कथारूपाने सांगितली आहे. काकास इतकीच लवकर न्या शक्य कोटीची ही घटना परिती ही मिळता प्रयासाविना धर्मसिंह मना संतुष्टा. काकाने निघावे बरोबर धर्मसिंहची इच्छा पार, ही बाबाने पाडली पार, देऊ नौकार जाऊया. काकाने आपल्याबरोबर परत यावं ही धर्मसिंहची इच्छा होती. बाबा एरवी काकाने ठेवून घ्यायचे, पण यावेळेला बाबा म्हणाले काकांना जातो त्यांच्याबरोबर. हाही एक शेडजीचा पण कैसी बाबाने जाणले कोण, ही एक साधुत्व लक्षण पटले विलक्षण. धर्मसिंहना जाहली संशय निवृत्ती, साई साधू या व्यक्ती दया मनी शिवृत्ती तशीच अनुभूती द्याविले. ज्या मार्गे जाऊ इच्छिती तोच मार्ग दया दाविले. साई जाणते अधिकार संपत्ती परमार्थ प्राप्ती ही त्या माने. आणि साईबाबाला सगळं कळतं, त्याच्याकडे किती अधिकार आहे, त्याच्याकडे किती पैसा आहे, त्याच्याकडे त्याच्या मनाची स्थिती कशी आहे ते बाबा जाणतात. भक्त भावार्थी अथवा टवाळू साई समत्वे लोकांशी कृपाळू, एकाच टाळू तुझ्या कवटाळू नेणे हे कनवाळू माऊली. भक्त असो, भावार्थी असो, चिकित्सक असो, बाबाला सगळे भक्त सारखेच. हा जवळचा आणि तो वाईट, तो आपल्याला नावं ठेवतोय म्हणून तो वाईट, असं बाबांच्या मनात कधी यायचं नाही. बघा काय म्हटलं, भक्त भावार्थी अथवा टवाळू साई समत्वे दोघांशी कृपाळू, एकाच टाळू दुसऱ्यास कवटाळू नेणे ही कनवाळू माऊली. ते दोघे जेव्हा निघते 15 रुपये काका प्रदे. बाबा दक्षिणा मागून घेतली सवेजवळ ते काकास. दक्षिणे लागी ज्याने मजला असेल 1 रुपया दिला, 10 गुणे मज तया मोबदला द्यावा लागला मोजून. ते म्हणतात काकांना मला 15 रुपये दे. अरे काय सांगू तुला,
ज्याने मला 1 रुपया दिला ना त्याला मला 10 रुपये द्यावे लागतात. म्हणजे परमात्मा काय करतो, 10 पट जास्ती देतो. आपण जेवढं भगवंताला देतो त्याच्या 10 पट आपल्याला तो परत करतो. दक्षिणे लागी जाणे मजला असेल 1 रुपया दिला, 10 गुणे मज या मोबदला द्यावा लागला मोजूना. मी काय कोणाचे घेईना फुकट मागेन मी सर्वास फुकट. मी काय कोणाचे घेईना फुकट मागेन मी सर्वास सरसकट. फकीर द्यास दावी बोट तयासीच गोट दक्षिणेची. मी काय म्हणले प्रत्येकाला मागतो का रे? माझा परमात्मा मला ज्याच्याकडे बोट दाखवतो त्यालाच मी मागतो. सर्वांना मी सरसकट सर्वांना मागत नाही. मी कुणाला मागतो? माझा परमात्मा ज्याच्याकडे बोट दाखवतो त्यालाच मागतो. मी काय कोणाचे घेईना फुकट मागेन मी सर्वा सरसकट. फकीर दया सदावी बोट तयासीच गोष्ट दक्षिणेची. माझा फकीर मला ज्याच्याकडे बोट दाखवेल, ज्याच्याकडे माझा फकीर बोट दाखवेल त्यालाच मी दक्षिणा मागतो. तोही फकीर दयाचा ऋणी तयासीच ही करी मागणे. दाता घेऊन करी पेरणे पुढे सवंगणी करावया. तो फकीर सुद्धा कुणाला मागतो? ज्याचा तो ऋणी आहे त्यालाच मागतो. वित्त हे केवळ धर्मद्वारा वित्तवंता पडेल पहा हे उपकारा. धर्म एक फळे येण्याची खरा ज्ञानासे राहणार तो. अरे धन कसं आहे? ज्याच्याकडे आहे त्याने, ज्याच्याकडे नाही त्यांना द्यावं असं आहे. मी तरी काय करतो, यांच्याकडनं घेतो आणि गरजवंतांना वाटतो. दुःख संपाद्य हे वित्त केवळ आहे इष्टोप भोगार्थ व्यर्थ निष्कारण विचित्रार्थ धर्मसंचित अवगुणी. धन म्हणजे खरं म्हणजे दुःखाचं कारण. हे धन कशासाठी दिले भगवंताने आपल्याकडे? तुझ्या गरजा पूर्ण करून घे आणि शिल्लक राहिलेलं वाट, याच्यासाठी भगवंताने आपल्याला धन दिलेलं आहे. करुणी कवडी कवडी अर्बुदांत धनजी जोडी ते विषय स्वार्थाचे आवडी कदा न दौडी तुसडी नादत्तम उपतिष्ठिती सकळा ठाविती ही वृत्ती पुरदत्त ठाके पुढती तदर्थमागती दक्षिणा. अरे दिल्याशिवाय मिळत नाही, हे शास्त्राचं वचन आहे. काय म्हटलंय बघा शास्त्राचं वचन, नादत्त उपतिष्ठती. दिलं नाही तर मिळेल कुठून? पेरलं नाही तर उगवेल कुठून? आता या जन्मात तुम्ही जाल तर पुढच्या जन्मात मिळेल. पेरावं लागतं. रामावतारी रघुनंदने अपार स्वर्ण स्त्रियांची दाने करता षोडश सहस्त्र प्रमाणे घेतले कृष्णे तत्फल. रामावतारामध्ये अनेक सुवर्ण स्त्रियांची दानं रामाने केली आणि मग कृष्णावतारात त्यांना 16,000 स्त्रिया प्राप्त झाल्या. भक्ती ज्ञान वैराग्य नाहीसा जोक्त तो अतिदीन तयार प्रथम वैराग्य स्थापन भक्ती ज्ञान मग देती. भक्ती ज्ञान वैराग्य हे ज्याच्याकडे नाही त्याला पहिल्यांदा बाबा त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण करतात, मग भक्ती आणि मग ज्ञान. करवीची जे दक्षिणाप्रदान तीच वैराग्याची खूण पुढे भक्तिवंताला लावून ज्ञानप्रवीण करतात. आता दक्षिणा मागतात म्हणजे काय? त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण करतात, इदन्नमम ही भावना निर्माण करतात आणि मग पुढे त्याला भक्तिमार्गाला लावतात आणि मग ज्ञान त्याला प्राप्त करून देतात. आम्ही तरी काय करतो, एकपट घेतो, दसपट देतो, क्रमे क्रमे ज्ञानपथा लावतो, लोभ उठवतो धर्मसीते. आपण होऊन रुपये 15 ठेवते झाले बाबाचे करावं विसरले पूर्व निर्धारा प्रकार साराचा पूर्व. आणि स्वतःहून धर्मसेठनी त्यांना 15 रुपये दिले. मी एकही दक्षिणा देणार नाही म्हणणारा मनुष्य दक्षिणा दिली. मी पाया पडणार नाही मनुष्य पाया पडला. वाटले आधी वृथा जल्पलो बरे केले समक्ष आलो साधू कैसे असतात बोललो तया केलो भोई. आणि म्हणले मी उगीच बाबांना नावं ठेवत होतो. इथे आल्यानंतर मला प्रचिती आली बाबांची. असो दृढ न विचारता म्हणे आम्ही येणार नव्हतो म्हणे तेही आलो आपण होणे साधू चिकणे अगम्य अल्ला मलिक मुखी निरंतर यास काय आहे दुष्कर आम्ही पाहतो तो आतुर केवळ चमत्कार साधूंचे. बाबाने कुठलंही कर्तृत्व स्वतःकडे घेतलं नाही. बाबा नेहमी काय म्हणायचे, अल्ला मलिक, तो परमात्मा सगळं करतोय असं म्हणायचे. बाबा स्वतः करतो असं कधी म्हणायचं नाही. तो परमेश्वर माझ्याकडनं करून घेतो ही भावना त्यांची असायची. अल्ला मलिक मुखी निरंतर तयास काय आहे दुष्करा आम्ही पाहत होतो आतुर केवळ चमत्कार बसादूंचे. वृथा झाला आमचा पण घातले मानवाला टांगणानं मागताही दक्षिणा प्रदान केले आपण होणे. आमचा अहंकार निघून गेला. मी काय म्हटलं होतं, माणसाच्या पाया कसं पडायचं, पण म्हणले मी बाबांच्या पाया पडलो. मी दक्षिणा देणार नाही म्हटलं पण दक्षिणा दिली.
वृथा आमची सारी बढाई आपण होणे आपली डोई, पूज्य भावे साई पायी वाहिली नवाई काय तुझी. आणि मी नुसतं पाया पडलो नाही तर भक्तिपूर्वक नमस्कार केला म्हणाले. काय वानो ही साईची दुसरी हे सर्व धरी तो स्वयंची करी बाह्यात कार्या लुप्तता धरी नवल परी ती काय तुझी. हे सगळं बाबा स्वतःच करतात, पण ते कर्तृत्व बाबा स्वतःकडे घेत नाहीत. अल्लाह मलिक म्हणतात, कोणी करावा न करा वंदना, द्या अथवा न द्या दक्षिणादान, आनंद कंद साई दयाघन करीन अवगणन कोणाचे. कोणी द्यावं कोणी देऊ नये, कोणी पाया पडावं कोणी पाया पडू नये. बाबांच्या मनात मात्र सगळ्यांच्या विषयीच प्रेम असावं. दक्षिणा देणाऱ्यांविषयी प्रेम आहे, दक्षिणा न देणाऱ्यांविषयी प्रेम आहे, पाया पडणाऱ्यांविषयी प्रेम आहे, पाया न पडणाऱ्यांविषयी सुद्धा प्रेम आहे. जो दे उसका भी भला, ना दे उसका भी भला. कोणी करा वा न करा वंदना, द्या अथवा न द्या दक्षिणादान, आनंद कंद साई दयाघन करीना अवगणा कोणाचे. पूजल्याचा नाही आनंद, अवमानल्याचा नाही खेद, हर्षण येथे कैचा विषाद, पूर्ण निर्द्वंद ते हे स्थिती. कोणी पाया पडल्याचा आनंद नाही आणि कोणी पाया पडलं नाही म्हणून दुःख नाही. अशी निर्द्वंद्व अवस्था बाबांना प्राप्त झालेली होती. असो कोणाचा काहीही हे तर एकदा जयाशी दर्शन देतं, तयाची भक्ती पायी जडवीत शक्ती ही अद्भुत साईची. पण कुणाचं असो, एकदा का त्यांनी बाबांचं दर्शन घेतलं की तो कायम बाबांचा भक्त होऊन जातो. कराव्या तेथून निर्गमना लागे बाबांच्या आज्ञापना करता, आज्ञेचे उल्लंघन निमंत्रण ते विघ्नासी, आपमते करता निष्क्रमण अनुतापाणी विटमना, मार्गात व्यक्ती ती दारुण तयाची निराकरण दुष्कर. पण बाबांच्या आज्ञाशिवाय जर कोणी बाहेर पडलं म्हणजे परत निघालं तर वाटेमध्ये संकट यायची. माझी इच्छा झाल्या विणा दारवंठा त्यागेल कवणा, कोणा स्वेच्छे होईल दर्शना घडेल आगमन शिर्डीचे. बाबा म्हणायचे, कुणी स्वतःहून येतो म्हणल्याने तो शिर्डीला येत नाही. जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला शिर्डी वही जाते है, बाबा जिने बुलाते है. ते म्हणतात माझ्या मनात ज्याला यावं असं वाटेल तोच तिकडे शिर्डीला येईल. आणि माझ्या मनात असं वाटेल की आता यांनी शिर्डी सोडायला हरकत नाही त्याच वेळेला, आणि माझं न ऐकता गेला तर मग वाटेमध्ये अडचणी येतील. माझी इच्छा झाल्या वेण दारवंठा त्यागेल कवणा, कोणा स्वेच्छे होईल दर्शना घडेल आगमन शिर्डीचे. साई समर्थ कृपामूर्ती तया आधी नामची गती, कृपा उद्भवेल तयाची चित्ती तेव्हा चित्तील दर्शना. ऐसे येथील गमनागमना नसता साईची चित्तप्रसन्न, होईन कोणासे अज्ञापना. उदी प्रदान समेता करून अभिवंदन मागू जाता अज्ञापना, उदी समेता शिरोचन तेचा अज्ञापन निघावया. ज्या वेळेला बाबा त्यांच्या हातात उदी देतील आणि आशीर्वाद देतील ती खूण समजावी की आता बाबाने आपल्याला परत निघायला आज्ञा दिली. आता एक विभूतीचा अनुभव श्रोतया लागे कथितो अभिनव, मग नेवास्कर भक्ती प्रभावान महानुभाव साई कृपा. वांद्रे शहराचा एक ग्रहस्थ तोही जातीचा प्रभू काय असता, रात्री निद्रा येऊ नये स्वस्थ झाली शिकस्त यत्नांची. वांद्रे शहरातला एक कायस्थ प्रभू, त्याला रात्री झोप येत नव्हती. कितीही प्रयत्न केला तरी रात्री झोप यायची. डोळा लागून निद्रित असता क्षणेकच माझा स्वप्ने तयाचा अमृतात करी जागृत प्रतिदिनी. डोळा लागला की त्याचे स्वर्गस्थ झालेले पिता स्वप्नामध्ये यायचे, म्हणजे मृत झालेले. आपण स्वर्गीय म्हणतो, म्हणजे स्वर्गीय म्हणल्यानंतर तो स्वर्गात गेला असं बघा, पण स्वर्गीय याचा अर्थ स्वर्गाकडे जाण्यास निघालेला मनुष्य असं त्याचा. डोळा लागून निद्रित असता क्षणेक अकस्मात स्वप्ने दयाचा मृततात करी जागृत प्रतिदिने. पूर्वी युक्तायुक्त प्रकार गुह्य गरिह क्लिष्ट विचार शिव्या शाप पुरुकुच्चार वाक्प्रहार प्रेरितो. प्रतिदिनी ऐसा प्रसंग प्रतिदिनी होय निद्राभंग पडेना, काही उमंग चुकेना भोग पाठीचा. काही गुप्त गोष्टी ते बोलायचे, त्याला शिव्या शाप द्यायचे मुलाला. प्रतिदिनी ऐसा प्रसंग तेने तो ग्रस्त कंटाळला. उपाय काही नसूचे तयाला पुसे, एका साई भक्ताला करावेलाच काहीतरी. आम्ही न जाणू अन्य उपाय. साई महाराज महानुभाव ठेवाल जरी तुम्ही भाव, तरी उदी निज प्रभाव प्रगटेला. जैसे जैसे तया कथिले तैसे तैसे तयाने केले अनुभवावे तैसे झाले. दुःख स्वप्न पडले नाही पुन्हा.
कर्म धर्म वशे ते मित्र होते साई समर्थ छात्र वानुदित महिमा विचित्र अर्पित न मात्र दयाचा म्हणती जाता निजावयास लावा थोडी मस्तकाचं पुढी बांधून ठेवा उशास मनी साई साठवा. आता असं करा, घरी गेल्यानंतर ही साईबाबांची उदी त्यांच्या मित्रांनी सांगितली, ही साईबाबांची उदी तुमच्या कपाळाला लावा आणि उदी जी आहे साईबाबांची ती पुडीमध्ये तुमच्या उशाखाली ठेवून द्या. पोटी ठेवा भक्तिभाव, पहा मग रात्र उदीचा प्रभाव, तात्काळ करील पिढीचा अभाव, सहज स्वभाव हा तेच. हा मात्र त्या उदीवरती तुमचा विश्वास पाहिजे. ही उदी काय करणार, ह्याने काय करणार असला करणार तर त्याचा प्रभाव होत नाही. आपण श्रद्धापूर्वक ती वापरली तर त्याचा उपयोग आहे, श्रद्धा नसताना वापरली तर त्याचा काही उपयोग नाही. आपली श्रद्धा पाहिजे की परमात्मा माझं कल्याण करेल. पोटी ठेवा भक्तिभाव, पहा मग या उदीचा प्रभाव, तात्काळ करील पिढीचा अभाव, सहज स्वभाव तिचा ऐसे होताच लागली त्याला गाढ निद्रा, त्या रचलेस दुष्ट स्वप्नाचा ठावची पुसला आती आनंद लाग्रस्त. आणि मग त्या दिवशीपासून त्याला वाईट स्वप्न पडायचं बंद झालं. मग त्याच्या आनंदास काय पाहिजे पुसावायचं पुढे ती नित्य रक्षे उषा स्मरे साईस नित्यशा पुढे बाबांची ठेवे आणि ली गुरुवार साधून माळ वाहिली उषा गती भिंतीस लावली आदरी पुजली त्याने. आणि मग रोज तो ती उदी उशाला ठेवून झोपायला. या उदीमुळे माझी वाईट स्वप्न बंद पडली, त्यामुळे त्याला आनंद झाला. आणि मग त्यांनी बाबांचा एक फोटो आणला, त्याला हार घातला आणि आपण झोपतोय तर आपल्या उशाशी वरती त्यांनी तो बाबांचा फोटो ठेवला. पुढे बाबांची ठेवी आणली गुरुवार साधून माळ वाहिली उषा गती भिंतीस लावली हे आदरी पुजली त्याने. घेऊ लागला छबीचे दर्शन गुरुवारी माळा समर्पण करी नित्य मानसिक पूजन पीडा निवारण झाले. ऐशी चालविली नेमनिष्ठा पावला तो साई अभिष्ठा निद्रा भंगादी दुःस्वप्न निष्ठा विसरला कष्टापूर्वील. आणि जसजशी त्याची बाबावरती श्रद्धा दृढ होत गेली तसतशी त्याची व्याधी कमी होत गेली. हा तो उदीचा एक उपयोग कथितो आणि कैका भूत कैशाही संकटी करता प्रयोग अभिष्ट भोग देती. होता एक भक्त थोर बाळाजी पाटील नेवासकर बाबा लगी झिजवले शरीर सेवा लोकोत्तर करूने. गावात नित्य जाण्या येण्याचे तसेच लेंडी फेरी फिरण्याचे हे बाबांचे रस्ते झाडण्याचे नेवासकराचे नित्य काम. एक बाळाजी पाटील नावाचा बाबांचा भक्त होता, नेवासचा राहणार होता म्हणून त्याला नेवासकर म्हणायचे. त्याचं काम काय आहे की बाबा ज्या ठिकाणी जाणार लेंडीला जाणार आणि परत येणार तर ज्या रस्त्याने बाबा जायचे आणि परत यायचे तो रस्ता झाडायचं काम त्यांनी, म्हणजे ती सेवा आपल्याकडे केली होती. झाडणं हे काम नाही, झाडणं ही सेवा आहे. ही सेवा ह्या भावनेने करायला पाहिजे. याच परिपाठी चालू राहिली त्याचे पाठी कृष्ण आधा कृष्णाबाईचे हातोटी अलौकिक मोठी एकामे वर्ण ब्राह्मणात हे अखिल वंद्य आणि ही सेवा ऐशी निंद शिवले न केव्हाही विचारमान देते च्या अनवद्य अंतरा. अशीच एक राधा कृष्णाबाई ब्राह्मणाची होती, पण तिच्या मनामध्ये असं कधी आलं नाही की मी ब्राह्मण आहे मी हे काम कशाला करू, असा विचार तिच्या मनात आला नाही. उठवून या सकाळच्या प्रहरी झाडू घेऊन यांनी ठिकाणी स्वयं बाबांचे रस्ते वारी धन्य चाकरी तिचे काम निर्मळ आणि सत्र कोण अन्य पावेची सर पुढे मग जाता काही अवसर अब्दुल सरकला पुढारा. अशा प्रकारे ती राधा कृष्णाबाई झाडायची. पुढे मग अब्दुल्ला आला, तोही ही झाडण्याची सेवा करू लागला. असा तो पाटील महाभाग संसारी वर्तनी संसार विराग केवढा तयाचा स्वार्थ त्याग परिसा तो भाग कथेचा. आता राधाकृष्णाबाईची कथा आहे ती आपण पाहूया. या बाईने जातीने देशस्थ ब्राह्मण होत्या. त्यांचे मूळचे नाव सुंदराबाई क्षीरसागर, पण त्या कोणत्याही माणसास हाक मारताना राधाकृष्णा म्हणून हाक मारी, म्हणून राधाकृष्णाबाई हे त्यांचे नाव पडले. त्या नेहमी लंगड्या बाळकृष्णाची पितळीची मूर्ती जवळ बाळगीत. ती त्यांच्या स्नाना जेवणखाण निजणे वगैरे वेळी बरोबर असे. साईबाबा त्यांना रामकृष्णी म्हणत व रोज स्वतः जेवायला बसायच्या आधी त्यांना 2 भाकऱ्या वर तोंडी लावण्यास काही भाजी वगैरे दुपारच्या जेवणाच्या वेळी पाठवे.
त्या मशिदीत कधीही येत नसत. त्या बालविधवा स्थितीतही शिर्डीत राहून पडेल ती संत सेवा मनोभावे करत होते, नेहमी भजन करते. मशिदीत कधी यायची नाही, पण बाबा आठवणीने तिला 2 भाकऱ्या आणि काही भाजी तिच्याकडे पाठवा. ती आपल्या घरामध्ये गोपाळकृष्ण असतो का नाही देवघरात, तशा छोट्या बाल गोपाळकृष्ण मूर्तीची ती पूजा करत असते. होता असा तो पाटील महावाग संसारी वर्तन संसार विराग केवढा तयाचा स्वार्थ त्याग बरसा तो भा कदेदा. होता शेताची सवंगणी धान्य समस्त मशिदी आणि रिचून या ढिगार तेथे तंगणी समर्पिचणी बाबाच्या मानून बाबा सरस्वधनी ते जे देतील त्यातून उचलून तितके धान्य घरी नेऊन गुजारा करून राहिलो. हा बाळाजी पाटील शेतामध्ये पिकलेलं सगळं धान्य बाबांच्या दरबारात आणून ठेवायचा आणि बाबा त्यात सांगतील एवढी पोती तू घरी घेऊन जा, सगळीच्या सगळी बाबांकडे अर्पण, आणि त्यातनं बाबा सांगतील तेवढीच पोती तू घरी न्यायचं. आपण काय करू, आपल्याकडे 10 पोती आली तर त्यातलं अर्ध पोतं 1 पोतं 10 किलो 5 किलो 11 किलो असं देऊ. मानून बाबा सरस्वधनी ते जे देतील त्यातून उचलून तितके धान्य घरी नेऊन गुजारा करून राहतो. तो काय विचार करायचा मनामध्ये की माझा धनी कोण आहे, बाबा आहे, मग हे मी सगळं बाबांना अर्पण करीन आणि त्यातनं बाबा जेवढं मला देतील त्यातनं मी गुजारा करीन. जसं एखादा मनुष्य एखाद्याकडे काम करतोय, समजा त्यांनी शेत घेतलेलं आहे पिकवायसाठी, मग तो काय करतो, जेवढं काही शेतात पिकलं ते ज्यांनी काम केलेलं आहे त्या मालकाला ते देतो आणि मग मालक त्यातनं उचलून त्याला काय, समजा 10 पोती आली तर 5 पोती त्याला देत असेल, पण ते मालकाकडे तो आधी देणार आणि मग मालक देत तो घेणार. शेतात राबणारा मनुष्य तसं तो म्हणायचं माझे मालक बाबा आहे, ते मी त्यांना अर्पण करतो, त्यातनं ते जे देतील त्यात मी माझा प्रपंच चालवतो. मानूनी बाबा सरस्वधनी जे देतील त्यातून उचलून तितके धान्य घरी नेऊन गुजारा करून राहतो. महाराज आणि स्नान करून हात पाय व तोंड धुवून आलेले मोरीचे सांडपाणी बाळा पिऊन राहत असे. बाबा ज्या ठिकाणी स्नान करायचे त्यातनं जे पाणी बाहेर पडायचं तेच त्यांनी तीर्थ म्हणून सेवन करावं. महाराज स्नान करून हात पाय तोंड धुवून आलेले मोरीचे सांडपाणी बाळा पिऊन राहत असे. हे नेवास करासेपर्यंत चालला हा नेम हवे आता अजून तयाचा प्रेमळ सूत चालवी हे व्रतांशतः. तो ही धान्य पाठवी सतत त्यातील दोंदऱ्यांची भाकरणी त्या महाराजनी निर्वाणांत खात असत 4 वेळा. त्याचा मुलगा सुद्धा वडील गेल्यानंतर पाठवायचे धान्य बाबांच्या दरबारात आणि बाबा त्यातले 4 भाकरी रोज खायचे. असो एकदा काय घडले, वर्ष श्राद्ध बाळाचे आले, अन्न शिजून तयार झाले, वाढू लागले वाढपे. येणाऱ्यांचा अंदाज धरून बागस्थिती केली होती. शून्य वाढते वेळी अंदाज धरून संख्या त्रिगुणित झाली. बाळाचं वर्ष श्राद्ध होतं या निवासकरांचं वाळा पाटलाचं, आणि त्यावेळेला त्यांच्या मुलाने आपल्या वडिलाच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने अनेकांना आमंत्रण दिलेलं होतं. पण त्या दिवशी नेमकं काय झालं, त्यांनी जेवढ्यांना आमंत्रण दिलं त्याच्यापेक्षा जास्ती लोक प्रसादाला आले. का, त्यांचं त्या बाळा पाटलावर प्रेम होतं म्हणून न बोलवता सुद्धा चला बाळाभाऊचा प्रसाद आहे म्हणून ते आले. वाढते वेळे अंदाजा होणे संख्या त्रिगुणित झाली. तिप्पट लोक आले. 100 सांगितले असले तर 300 आले. नेवास कडमाने घाबरले. सासूबाई शिकू लागले. फजितीची पाळी आली. करावा घोर राहे करावा. सासूबाईशी करू लागली. फजितीची पाळी आली. कैसी निवारली जाईला. सुनबाई घाबरल्या. आता आपण जेवढा स्वयंपाक केला त्याच्या तिप्पट माणसाली ती सासूबाई म्हणायला लागली, सासूबाई आता काय करावं. सासूबाईची निष्ठा थोर आपले साई समर्थ गंभीर आस्था समर्थ करावा घोर राहित निर्घोर म्हणे. तिची सासू म्हणते, अगं सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करेल.
अगं आपल्या मागे आपले सद्गुरू आहेत. कशाची काळजी करायची? आपल्यावरती काहीही संकट येणार असतील तर सद्गुरू ती परस्पर पार करून टाकतात, आपल्यापर्यंत येऊ देत नाही. आपल्याला निश्चिंत करतात. ऐसे सासूने आश्वासून उदी एक मुठभर घेऊन घातली अन्नाच्या प्रत्येक वासने वासने वसने अच्छा दिली. आपण एक मुठभर उदी घेतली तिने आणि जेवढं अन्न शिजवलं होतं त्याच्यामध्ये थोडी थोडी उदी त्यांनी टाकली आणि सगळी अन्न झाकून ठेवलं. म्हणे तुझा खुशाल वाढण्यापुरताच कपडा काढ पुनश्च बरोबर कपडा ओढत कोणीही धूड सांभाळी. आता ह्या अन्नावर घातलेलं वस्त्र पूर्ण काढू नकोस, जेवढं लागेल तेवढं वस्त्र वरती करायचं आणि अन्न काढून घ्यायचं. हे साईच्या घरचे अन्न तिने सुंदरना सांगितलं, हे साईच्या घरचे अन्न आपुला नाही एकही कण, तोच करील लज्जा रक्षण, त्याचे उणे पडता याला. ते म्हणते हे काय आपल्या घरचं अन्न नाही, हे बाबांचं आहे. तो आपल्या भक्ताला कमीपणा येऊ देणार नाही. तोच करील लज्जा रखणं, त्याचे उणे पण त्याला. असो जैसा त्या सासूचा निश्चय तैसाच तिला आला प्रत्यय. काही एक नाही तर व्यत्यय जेवले पाहुणे वय सुद्धा तिची अशी श्रद्धा होती. तसं बाबांनी तिला अनुभव दिला. तिप्पट माणसं येऊन सुद्धा सगळी माणसं तृप्त होऊन गेली. साईनाथ महाराज की जय. म्हणे तुझा खुशाल वाढण्यापुरता कपडा काढ पुनश्च पुरत कपडा ओढ उकून असा धूड सांभाळे. हे साईच्या घरच्यांना आपला नाही एकही कण तोच करील लज्जा रखण्याचा जेवणी पण द्यायला. असो जैसा द्याचा असो जैसा त्या सासूचा निश्चय तैसा तिला आला प्रत्येक. काही एक न येता ते जेवणे जेवले पाहुणे पण पाहुणे पैसा आले गेले सर्व जेवले यथासांग सर्व झाले तरी अन्न शिल्लक राहिले पात्री भरले पुरत. इतकी लोक जेवून सुद्धा पुन्हा अन्न शिल्लक राहिलं. हा बाबांच्या उदीचा परिणाम, बाबांच्या कृपेचा परिणाम. आणि त्या सासूबाईची बाबांवरती असलेली श्रद्धा, त्यामुळे हे घडलं. उदीचा हा ऐसा भाव संतांचा हा सहज स्वभाव दयामनी जैसा भाव तया अनुभवी तैसा. आणि संत काय म्हणतात, जयामनी जैसा भाव, त्याच्या मनात जसा भाव आहे तसा देव आहे. असो उदीचा महिमा गाता निवास करायचे आणि कथा पाहून त्याची भक्ती वार्ता आठवली चित्रात याय गा. होईल काय विषयांतर एकदा शंको आले अंतर, होईल ते हो ते परी ती सादरता सादर प्रसंगानुसार करावी. ऐसा निश्चय करून कथा कथाने जरी वाटली की असताना क्षमा श्रोत्याने करावी. एकदा शिर्डीचा रहिवासी रघु पाटील नामजयशी पाहुणा गेला निवाशाशी. याचेच ग्रह उतरला गुरे ढोरे दावणीशी बांधले असते एकिनीशी भुजंग एक शब्देशी गोठ्यात प्रवेशा उचिता. पाहोने ऐसा प्रसंग झाली सर्वांची मती गुंग करून या तो फणा भुजंग यथासांग वेसला. गुरे करू लागली गडबड सुटावायला लागली धडपड. निवास करायचा ग्रह सुदृढ साईज प्रगट झाले. आता गुरे सोडल्याशिवाय येथे नाही अन्य उपाय नाही तरी पडून पाय होईल उपाय एखादा. दुरून देखला भुजंग हर्षित निवास करा अंतरंग झाला पुलकित सर्वांकेल्या साष्टांग प्रणिपात. म्हणे साईची कृपादृष्टी भुजंग रूपे आले भेटी आणि आणली दुग्ध भरून वाटी भुजंगासाठी देणे.
काय त्या बाळाची तीव्रती चित्तान ज्याच्या अनुमात्र भीती पहा, काय वधे पुण्यकाप्रती सावध श्रुती प्रसिये, काय हो बाबा खो खो करता, काय आम्हा भिऊ पाहता, घ्या ही दुधाची वाटी आता स्वस्त चित्ता सेवा हो वाटेने, त्यास काय होईल तपेल्या भरून आणले भय पुढे ठेवले अंतरी निर्भय भावनेचे भय सारे, दूध ठेवून तयाचे जवळी जाऊन बसला पूर्वस्थळी, नाही दुरी नाही जवळी मुखी नवाळी भुजंगाचे भीतीप्रद भुजंगा समान सर्वांगाचे काय सारखे म्हणा, सर्वांचे काय सारखे म्हणा, गेले स्रोतांनारून कैसे विघ्न दिसेला, बाहेर जावे तरी भीती भुजंग गेले अंतर्ग्रहाप्रती कठीण, इथून बहिर्निवृत्ती बसले पाळते ठेवणे, इकडे भुजंग तृप्त झाला चुकून या सर्वांचा डोळा नकळे गेला कवण्या स्थळा आश्चर्य सकाळ वाटले. एकदा नेवास्कराच्या शेतामध्ये एक मोठा सर्प आला. सगळे घाबरले. त्यांना वाटलं आता गाई सुद्धा साप आपल्याला चावेल म्हणून गडबड करायला लागले. आता गाईगुरांना सोडायला पाहिजे, काय करावं, सगळे विचारात पडलेले, घाबरलेले सगळे. तेवढ्या बाळाभाऊने काय केलं, एका वाटीत दूध ठेवलं आणि सांगितलं, बाबा आज तुम्ही सर्पाच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद द्यायला आलाय, दूध घ्या. आणि पुन्हा विचार करतो वाटी बुद्धवल्याने काय होणार. त्यांनी पातेलीच आणून ठेवलं. सगळे पाहत होते. काही माणसं घरात उभी होती, ती बाहेर यायला घाबरायला लागली, कारण न जाणो साप तिथनं निघाला घरात आला तर काय करा, म्हणून घराची दारं रक्षण करती बसलेली. लोकांना वाटलं जनावराला चारला तर चावला तर काय करा, कोणाच्या अंगावर आलं तर काय करा. पण बाळाभाऊ निश्चिंत होते. आणि मग तो सर्प कुठल्या कुठे अदृश्य झाला, लोकांना कळलं पण नाही. इकडे भुजंग तृप्त झाला चुकून या सर्वांचा डोळा नेकळे गेला कवण्या स्थळा आश्चर्य सकाळ वाटे. मग तो सर्व गोठा शोधला परीने किंचित सांग लागला. बहुतेकांचा जीव स्थिरावला म्हणे चुकला नेवास करा आरंभे गोठा जेव्हा प्रवेशला तेव्हा तैसा दृष्टी पडला. तैसा जाताना असता दिसला हीच तयाला चुकमुक. तो सर्प निघून गेल्यानंतर लोकांना आनंद वाटला, पण बाळाभाऊला चुकमुक लागली. का? सर्प जाताना जरी आपल्या दृष्टीला पडला असता, म्हणजे बाबा जाताना जरी आपल्या दृष्टीला पडले असते तर बरं झालं असतं, असं त्याला वाटायला लागलं. बाळाच होत्या स्त्रिया, धनपुत्र संतती होती लहान, कधी कधी निवाशाहून येथे दर्शन घ्यावया. बाबा तया दोघी प्रती चोळ्या लुगडी विकत घेत आशीर्वाद तया अर्पित भक्त ऐसा तो भक्त बाळाजी. त्या 2 स्त्रिया होत्या. मुलं लहान होती. त्यांच्या स्त्रिया बाबाच्या दर्शनाला आल्या की बाबाने त्यांच्यासाठी माहेरचं म्हणून साड्या विकत घेऊन त्या बाळाभाऊच्या पत्नीला द्यायचे. आई बाबा त्या दोघे प्रत तोळी लुगडी विकत घेत आशीर्वाद तयार पिता ऐसा तो भक्त बाळाजी. हा सच्चरित मार्ग धोपड जेथे जेथे याचा पाठ तेथे द्वारकामाईचा मठ साई प्रगट निषेध. असं हे साहित्य चरित्र ज्या ज्या ठिकाणी वाचलं जातं, जणू काही तो बाबांचा मठच आहे, तिथे बाबा प्रगट होतात. तेथे गोदावरीचे तट, तेथे शिर्डीचे क्षेत्र निकट, तेथे साई ध्वनी निकट स्मरता संकट निवारे. जेथे साई चरित्र तेथे सदैव साई निवसना. श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन करीत तो प्रसन्न सर्वभावे. स्मरता साई स्वानंद घन जपता तन्नामानुजना. न लगे इतर जपतप साधन धारणा ध्यान खटपडा. साई चरणी ठेवून प्रीती जे जे या साईची विरोधे नित्यने मेलावती ते पावती मन एप्सिता. धर्माधिचारी पुरुषार्थ पावनवती ते कृतार्थ. प्रगट होतील सकल गुह्यार्थ स्वार्थ परमार्थ समवेता. महापापादिपापे प्रबळ तैसाची उपपातकेही सकळ. उदी संपर्के होती निर्मळ लाधे निर्मळता सभाय. ऐसे ही विभूती धारण भक्तांशी धावे हे महिमाना. श्रोत्यांचेही व्हावे कल्याण म्हणून हे वर्णन वाढविली ही भाषा या अथा असार्थ. नेहमी ही महिमा यथार्थ. तरी श्रोत्याच्या हितार्थ अर्थाची निरूपला. म्हणून श्रोत्याशी प्रार्थना करून साई प्रतिवंदना. आपणचे आपला अनुभव घ्या ना इतकेच माना मध्वचन. तुम्ही पण अनुभव घ्या, तुम्हालाही अनुभव येईल. येथे नाही तर्काचे काम, पूज्य भाव व्हावा प्रकामा. नलगे बुद्धी चापल्य उपक्रम पाहिजे परम श्रद्धाळू. श्रद्धा विहीन केवळ तार्किक वधोन्मुख आणि चिकित्सक दयान संत ज्ञान सम्यक शुद्ध भाविक ते पावे. आता हे ज्ञान कोणाला प्राप्त होतं, हा अनुभव कोणाला येतो, तो श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हणलेलं आहे.
कथांतर्गत न्यूनातिरिक्त सर्व मानून साई प्रेरित होऊन दोषदृष्टी विरहित साई चरित्र साई सच्चरित्र वाचावे. साई परम कनवाळू प्रीती रसिक वाचक वृंद चित्ती नेहमी स्थापो निज मूर्ती नित्य स्मृती व्हाव्या. कोठे गोमांतक कोठे शिर्डी केली चोरीची कथा उघडी साई साध्यंत कथी सुखप्रवडी कथा चोकडी पुढारा म्हणून हेमाड साई चरणी ठेवी मस्तकांत कडी विनोदी नंबरवडी सादर व्हाव्या. स्वस्ती श्री संत सज्जन पीडिते भक्त हेमाडपंत विरिचिते श्री साई समर्थ सच्चरिते चिकित्सा खंडन विभूती मंडन नाम पंचत्रिंशोत्तमोध्याय संपूर्ण. श्री साईनाथार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि अद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजतळी श्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाडूनिया आनंद स्वस्वरूपी राहे दंग मुमोक्षु जनदावी निज डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घनाईसी तुझी ही माव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथ आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा. आठा दिसा गुरुवारी भक्त करीची वारी प्रभुपद पहावया भव भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल सोय निज सुख पादावे माधवाया सांभाळा अपुली भाक. आरती साई बाबा आरती साई बाबा सुखदातार जीवा चरण रजतळी देवदासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा घालिंद टांगण वंदन चरणा गुळे आणि पाणी प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाडी नमणे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव सर्वमं देव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकीनाथं रामचन्द्रं. हरे राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे
साईनाथ महाराज की जय। आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजतडी जवा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा जाडूनी आनंद स्वस्वरूपी राहे जंग मुमोक्षु जन जावे निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग। आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घन ऐसी तुझी माव तुझी माव। आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा। आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर। आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभु पद पहावया भव भय निवारी भय निवारी। आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेती आता तुम्हा देवादिदेवा देवादिदेवा। आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळ आपुली भाक आपुली भाक। आरती साई बाबा घालीन लोटांगण वंद्यन चरण डोळ्यानि पाये रूप तुझे प्रेमे आनंगेन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमः। त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुः सखा त्वमेव त्वमेव विद्याधरणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन वाक्कायेन करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय।